मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधी एखाद्याला मन मोकळं करून सगळं सांगितलं आहे का? आणि नंतर त्याच गोष्टींचा तुमच्या विरुद्ध वापर झाला आहे का? कधी कुणावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास तुटला का? मित्रांनो, आपण सगळे एक चूक करतो. आपण सगळं लोकांना, मित्रांना सांगतो आणि सगळे आपलेच असतात असं आपण समजतो. पण सत्य कडू आहे. सगळे ऐकणारे आपले नसतात आणि सगळे समजून घेणारे तुमचं भलं इच्छित नाहीत. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यातील अशा 10 गोष्टी ज्या कोणालाही सांगू नयेत. हे रहस्य नाही, हे शहाणपण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पहिली गोष्ट, तुमची पुढची मोठी योजना. मित्रांनो, आपण सगळे उत्साहात येतो. मी हे करणार आहे, मी तिथे जाणार आहे, मी असा व्यवसाय सुरू करणार आहे. पण लक्षात ठेवा, योजना जाहीर केल्या की ऊर्जा कमी होते. लोक सल्ला देतात, शंका निर्माण करतात, कधी नकारात्मक बोलतात आणि हळूहळू तुमचाच आत्मविश्वास कमी होतो. योजना पूर्ण झाल्यावर बोला, आधी नाही. शांतपणे काम करा, आवाज यशाने करा. मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुमची कमाई आणि आर्थिक स्थिती. मित्रांनो, पैसा हा फार संवेदनशील विषय आहे. तुम्ही जास्त कमावत असाल तर लोक जळतात, कमी कमावत असाल तर लोक कमी लेखतात. दोन्ही परिस्थितीत तुम्हीच त्रासात पडता. किती पगार, किती बचत, किती कर्ज, हे सगळं फक्त तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं असावं. मित्रांनो, पैशाला बोलू देऊ नका, शांतता ठेवा. मित्रांनो, तिसरी गोष्ट, तुमच्या कमकुवत जागा. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असते. भीती, असुरक्षितता, जुने घाव. मित्रांनो, ही गोष्ट सगळ्यांना सांगणं म्हणजे स्वतःला उघडं पाडणं. मित्रांनो, आज ऐकणारा उद्या वापरणारा असू शकतो. खूप मोजक्या लोकांसोबतच मन मोकळं करा. सगळे आपले नसतात. चौथी गोष्ट, तुमची पुढची चाल. मित्रांनो, आज तुम्ही कुठे आहात हे लोकांना दिसतं, पण तुम्ही पुढे काय करणार आहात हे सांगणं गरजेचं नाही. चाल आधीच सांगितली की खेळ हातातून जातो. आयुष्य ही शतरंज सारखंच आहे. कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी चाल असते. मित्रांनो, पाचवी गोष्ट, तुम्ही कोणाला आवडत नाही. मित्रांनो, जर तुम्ही सतत बोलत राहिलात तो मला आवडत नाही, ती माझ्या विरुद्ध आहे, तर तुम्हीच त्या व्यक्तीला महत्व देत आहात. चालाक माणूस दुश्मनाचं नावही उच्चारत नाही. दुर्लक्ष हेच सर्वात मोठं उत्तर असतं. मित्रांनो, सहावी गोष्ट, तुमचं दुःख आणि संघर्ष सगळ्यांना सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक जण म्हणतो बोल, मन मोकळं कर, पण सत्य हे आहे की काही लोकांना तुमचं दुःख समजण्यासाठी नाही, मनोरंजनासाठी ऐकायचं असतं. खूप कमी लोक खरंच तुमचं ऐकतात. म्हणून योग्य माणूस निवडा, योग्य वेळ निवडा आणि योग्य शब्द निवडा. मित्रांनो, सातवी गोष्ट, तुमचं पुढचं ध्येय. मित्रांनो, लक्ष सांगितलं की समाधान मिळतं आणि समाधान मिळालं की प्रयत्न कमी होतात. मेंदूला वाटतं आपण आधीच काहीतरी मिळवलं. म्हणून ध्येय मनात ठेवा, कष्ट कृतीत ठेवा आणि यश बोलू द्या. मित्रांनो, आठवी गोष्ट, तुमच्या नात्यातील समस्या. नात्यामधले वाद बाहेर नेले की ते वाढतात. आज तुम्ही सांगाल उद्या सुलह होईल, पण लोक ते विसरणार नाहीत. नातं टिकवायचं असेल तर त्याचं प्रदर्शन करू नका. काही गोष्टी 4 भिंतीतच सुंदर राहतात. मित्रांनो, 9वी गोष्ट, तुमचा आत्मसन्मान कशामुळे दुखावतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सांगता मला हे बोललं की वाईट वाटतं, समोरच्याला तुमची कमकुवत जागा सापडते आणि काही लोक तिथेच वार करतात. शांत राहा, मजबूत राहा. तुमचा आत्मसन्मान तुमच्या वागण्यातून दिसू द्या. मित्रांनो, 10वी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमची खरी शांतता कुठे आहे. मित्रांनो, आयुष्यात काय तुम्हाला शांत करतं, काय तुम्हाला बळ देतं, काय तुम्हाला सावरतं, हे सगळं प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. शांतता जपायची असते, जाहिरात करायची नसते. जी गोष्ट तुम्हाला सावरते ती गुप्त ठेवा, कारण जे गोंगाट करतं शांतता मौल्यवान असते. मित्रांनो, आयुष्यात सगळं लपवायचं असतं असंही नाही, पण सगळं सांगायचंही नसतं. आयुष्य म्हणजे उघडं पुस्तक नाही, ते निवडक पानांचं गुपित असतं. आज जर तुम्ही या 10 गोष्टींपैकी काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवल्या तर तुम्हाला जाणवेल की मन हलकं झालंय, तणाव कमी झालाय आणि आयुष्य शांत झाले. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल
तर लाईक करा, कोणाला गरज असेल त्यांच्याशी शेअर करा आणि अशाच जीवन अनुभव, शहाणपण यांसारख्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, शहाणा माणूस सगळं सांगत नाही आणि जे सांगतो तेही विचार करून. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.